नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती इयत्ता 9वी मधील दुसरी कविता संतवाणी यातील भेटी लागी जीवा हा संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग शिकू. या पूर्वीच्या तासाला आपण भेटी लागी जीवा या अभंगाचा भावार्थ शिकलो. आज आपण या अभंगावरती, या कवितेवरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय जाणून घेऊया. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक महान कवी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या तुकारामांची गाथा या गाथेमध्ये हजारोच्या वर अभंग संग्रहित केलेले आहेत. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या भेटी लागी जीवा या अभंगामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र ओढ वेगवेगळे समर्पक दृष्टांत देऊन व्यक्त केलेली आहे. वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण किती आसुसलेले आहोत हे स्पष्ट करून सांगितलेले आहे. चला तर या अभंगाचा जो भावार्थ आहे त्याची एकदा आपण पुनरावृत्ती करून घेऊया. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रं दिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे विठू माऊली, तुझ्या भेटीसाठी, तुझ्या भेटीची माझ्या जीवाला आस लागलेली आहे आणि मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाजळणारे चांदणे हे जीवन असते. पौर्णिमेच्या चंद्राचे जे चांदणे आहे ते प्राशन करून तो जीवन जगत असतो आणि म्हणून तो पौर्णिमेच्या चंद्राची आतुरतेने वाट पाहत असतो, व्याकुळतेने वाट पाहत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठला, मी सुद्धा त्या चातकाप्रमाणेच आतुरतेने तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे, तुझी वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आ सावली, पाहत असे वाटुली पंढरीची. सासरी नांदायला गेलेल्या मुलीला दिवाळीच्या सणाला माहेरी जाण्याची आस लागलेली असते. माहेरी जाण्यासाठी ती आसुसलेली असते आणि म्हणून ती दिवाळीच्या सणाची वाट पाहत असते. संत तुकाराम महाराज म्हणतात की त्याप्रमाणेच हे विठ्ठला, तू माझी आई आणि पंढरपूर हे माझे माहेर आहे, म्हणून मी पंढरपूरला येण्यासाठी आसुसलेला आहे. भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलेले बाळ आपल्याला काहीतरी खायला मिळावे म्हणून आक्रोश करत असते, आपल्या आईपाशी हट्ट करत असते. तुकाराम महाराज म्हणतात की विठू माऊली, तू माझी आई आहेस आणि मी तुझा बाळ आहे. मलाही तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, भूक लागलेली आहे आणि म्हणून तुझ्या दर्शनाची मी मनापासून वाट पाहत आहे. तुझ्या दर्शनासाठी मी आक्रोश करत आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, दावुनी श्रीमुख धावी देवा. आणि शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे, तेव्हा आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. तर या प्रकारे संत तुकाराम महाराजांचा भेटी लागी जीवा हा जो अभंग आहे याचा भावार्थ आहे. कवितेवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. त्यामध्ये एक प्रश्न येतो की दिलेल्या काव्य पंक्तींचा अर्थ स्पष्ट करा किंवा अर्थ लिहा. या प्रश्नामध्ये
2 मार्काचा 2 गुणांचा प्रश्न येतो. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अपेक्षित असते की सर्वप्रथम त्या काव्यपंक्ती कोणत्या कवितेतील आहेत त्याचा उल्लेख व्हावा, त्याचे कवी कोण आहेत त्याचा उल्लेख व्हावा आणि कवितेमध्ये काय सांगितलेले आहे याला म्हणू आपण प्रस्तावना किंवा संदर्भ. तर सर्वप्रथम संदर्भ द्यायचा, प्रस्तावना करायची, त्यानंतर दिलेल्या ओळींचा सविस्तर अर्थ स्पष्ट करायचा, अर्थ लिहायचा आणि शेवटी समारोप करायचा. तर या अभंगातील या 2 ओळी आपण घेऊ आणि या 2 ओळींचे अर्थ स्पष्ट कशा प्रकारे करता येईल आपल्याला ते एक उदाहरणादाखल पाहू. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. या काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना करूया, संदर्भ देऊ. प्रस्तुत काव्यपंक्ती भेटी लागी जीवा या संत तुकाराम महाराज रचित अभंगातील आहेत. श्री विठ्ठल दर्शनाची ओढ संत तुकारामांनी या अभंगात वेगवेगळ्या समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. त्यानंतर या कवितेच्या ज्या ओळी आहेत त्यांचा सविस्तर अर्थ स्पष्ट करायचा. संत तुकाराम महाराज म्हणतात की चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच जीवन असते, कारण तो फक्त चांदणे प्राशन करूनच जीवन जगतो. म्हणून तो पौर्णिमेच्या चंद्राची व्याकुळ होऊन वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणतात, श्री विठ्ठल दर्शनाशिवाय जगणे हे माझ्यासाठी निरस व निरर्थक आहे. आणि शेवटी समारोप करायचा. चकोर पक्षाचा दृष्टांत देऊन संत तुकाराम महाराजांनी आपली श्री विठ्ठल दर्शनाची ओढ व्यक्त केलेली आहे. तर या प्रकारे 3 परिच्छेदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहावे अशी अपेक्षा असते. दिलेल्या काव्यपंक्तींचा अर्थ या प्रकारे स्पष्ट करता येतो. तर काही ओळी आपण घेऊ, ज्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा असा प्रश्न तुमच्यासाठी तो लिहून आणायचा आहे. पहिला, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटुली पंढरीची. आणि दुसरा आहे, भुके लिवा बाळ अतिशोक करी, वाटप आहे उरी माऊलीची. या 2 कडव्यांचा, या काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे, तो आपल्याला लिहून आणायचा आहे. त्यानंतर या कवितेवरती काही प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांनी आपली श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ व्यक्त करण्यासाठी कोणकोणते दृष्टांत दिले आहेत? दुसरा प्रश्न आहे, पौर्णिमेच्या चंद्राची व्याकुळतेने वाट कोण पाहत असतो? तिसरा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांना कशाची भूक लागली आहे? आणि चौथा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराज रात्रंदिवस कशाची वाट पाहत आहेत? तर विद्यार्थ्यांनो, या कवितेवरील हा स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय आपण लिहून पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.